स्पीचेस अंतर्गत पब्लिश केलेली आहेत, त्यांचं वाचन करावं, अभ्यास करावा आणि त्याच्यावर एक सम्यक संवैधानिक अभ्यासू चर्चा करत राहावी. तसं रोज रात्री 9 वाजता ही चर्चा आम्ही करत राहतो. तर कालपर्यंत आपण आलो होतो इंट्रोडक्शनच्या शेवटच्या पॅराग्राफ पर्यंत, सॉरी प्रिफेसच्या. तर मी ते थोडक्यात वाचतो आणि त्याचं ट्रान्सलेशन देतो आणि नगरकर सर यांच्यासोबत आम्ही दोघं मिळून चर्चा करत राहू. आणि परत जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांना आव्हान की त्यांनाही या चर्चेमध्ये, या अभ्यासामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते होऊ शकतील. त्याकरता त्यांनी तसा संपर्क केला तर आम्ही ह्या मीटिंगची लिंक त्यांना देऊ शकू. ह्या पुस्तकासोबत इतर पुस्तकही आपल्याला वाचता येतील, अभ्यास करता येतील. ह्या वेळेला सोडून बाकीच्या वेळेतही आपल्याला ते करता येईल. पब्लिक सोडून प्रायव्हेट मध्ये ते करता येईल. आणि आता इथं वेळ मिळाला म्हणून सांगतोच की नगरकर सर तरी 24/7 म्हणजे फुल टाइम ते अवेलेबल आहेत बाबासाहेबांच्या पुस्तकांचा अभ्यास करायला. तर कोणाला अभ्यास करायचा असेल लाईव्ह वरती किंवा प्रायव्हेट मध्ये तर तसा ते संपर्क करू शकतात. सरांना जसं जमल तसं म्हणजे सरांसोबत आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. ओके, असं. तर बाकी आणखी काही तुमच्या सूचना असतील, संदेश असतील तर ते कॉमेंट्स मध्ये सांगावेत. पण व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करावं, कॉमेंट करावं, सबस्क्राईब करावं आणि मॅक्झिमम शेअर करावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं आमचं म्हणणं. ओके, तर शेवटचा पॅराग्राफ घेऊया मग. काय? इट रिमेन्स फॉर मी टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड टू दोज हु हॅव बीन हेल्पफुल टू मी. काय आता उरते ज्या माझ्या मित्रांनी माझी मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मिस्टर नानकचंद रत्तू ऑफ विलेज सकरौली. काय? मी उपकृत आहे सकरौली गावाच्या नानकचंद रत्तू बाबत आणि मिस्टर प्रकाश चंद ऑफ विलेज नांगल खुर्द इन द डिस्ट्रिक्ट ऑफ होशियारपूर पंजाब. आणि कोणाबद्दल उपकृत आहे तर पंजाब मधल्या होशियारपूर डिस्ट्रिक्ट मधल्या नांगल खुर्द गावच्या डॉक्टर प्रकाश चंद यांच्याविषयी. कशामुळं? फॉर द बर्डन दे हॅव टेकन अपॉन देमसेल्व्स टू टाईप आउट द मनुस्क्रिप्ट. कशासाठी? की ही मनुस्क्रिप्ट टाईप करण्यासाठी त्यांनी जी स्वतःवर बर्डन घेतलं होतं त्याकरता मी त्यांचा उपकृत आहे. दे हॅव डन इट सेव्हरल टाइम्स. त्यांनी ते बऱ्याच वेळा केलेलं आहे. आवाज येतोय ना मॅडम? आवाज ऑडिबल नाही म्हणत आहे. आवाज येतो ना सर? येतो आवाज येतो. ओके, हा. दे हॅव डन इट सेव्हरल टाइम्स म्हणजे त्या दोघांनी बऱ्याच वेळेला ती मनुस्क्रिप्ट टाईप केलेली आहे. श्री नानकचंद रत्तू टूक स्पेशल पेन्स. नानकचंद रत्तू यांनी विशेष त्रास भोगलेला आहे. अँड पुट इन व्हेरी हार्ड लेबर इन अकम्प्लिशिंग दिस ग्रेट टास्क. आणि दिलेलं आहे मोठं योगदान, मोठं कष्ट हे काम पूर्ण करण्यामध्ये. he did the whole work of typing etc very willingly. त्यांनी हे सगळं पुस्तक टाईप करण्याचं काम स्वतःहून केलं. अँड विदाउट केअरिंग फॉर हिज हेल्थ. आणि त्यांच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता. अँड एनी सॉर्ट ऑफ रेम्युनरेशन. आणि कुठल्याही मोबदलाच्या अपेक्षेशिवाय किंवा कुठल्याही मोबदल्याशिवाय. Both Mr. Nanakchand Rattu and Mr. Prakash Chand did their job as a token of their greatest love and affection towards me. दोघांनी म्हणजे कोणाकोणानी? नानकचंद रत्तूंनी आणि प्रकाश चंद यांनी did their job. त्यांनी त्यांचं काम केलं as a token of their greatest love. त्यांचं greatest love and affection towards me. माझ्याकडे म्हणजे त्यांचं माझ्या प्रती असलेलं आतोनात प्रेम आणि जिव्हाळा याचीच पावती म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. देअर लेबर्स कॅन हार्डली बी रिपेड. त्यांचे प्रयत्न म्हणजे बदलल्याच जाऊ, त्यांचे प्रयत्न काय म्हणता येईल त्याला, फेडल्याच जाऊ शकत नाहीत, एवढे त्यांचे कष्ट आहेत. आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू देम. मी फार आभारी आहे त्यांना, त्यांच्याविषयी फार आभारी आहे. पुढे घेऊ सर की याच्यावर काही रिॲक्शन देता येईल? When I took up the task of composing the book one,
When I took up the task of composing the book, I was ill. जेव्हा मी हे पुस्तक बनवायचं काम घेतलं होतं तेव्हा मी आजारी होतो. अँड आय एम स्टील इल, आणि मी अद्यापही आजारी आहे. ड्युरिंग these 5 years there were many ups and downs in my health. ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये बरेच अप्स अँड डाऊन्स होते माझ्या आयुष्यामध्ये, बऱ्याच चढ उतार आली माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे 5 वर्ष लागले बाबासाहेबांना हे पुस्तक लिहायला असं म्हणता येईल. कारण 51ला महाबोधी सोसायटीच्या एडिटरनी त्यांना अप्रोच केला होता, त्यात आर्टिकल लिहिलं होतं त्यांनी, आणि 51 ते 56 असे 5 वर्ष त्यांनी मेहनत घेतली. काय, at some stages my condition had become so critical that doctors talked of me as a dying flame. काय, at some stages, काही पायऱ्यांवरती माझी कंडिशन एवढी नाजूक बनली होती की डॉक्टर्सनी मला एक संपणारी ज्योत असं म्हणून संबोधित होते. डॉक्टर्स मला असं संपणारी ज्योत म्हणून संबोधित होते. द सक्सेसफुल रिकिंडलिंग ऑफ दिस डाईंग फ्लेम इज ड्यू टू द मेडिकल स्किल ऑफ माय वाईफ अँड डॉक्टर मालवणकर. काय, मग ह्या मरणप्राय ज्योतीचं पुनर्जीवीकरण झालेलं आहे हे म्हणजे माझ्या बायकोच्या आणि डॉक्टर मालवणकरांच्या मेडिकल कौशल्यामुळेच झालेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. दे अलोन हॅव हेल्प मी टू कम्प्लीट द वर्क. ते दोघंच आहेत ज्यांनी मला हे पुस्तक कम्प्लीट करायला मदत केलेली आहे. आय एम ऑल्सो थँकफुल टू मिस्टर एम बी चिटणीस. मी आणखी उपकृत आहे मिस्टर एम बी चिटणीस यांचे, who took a special interest in correcting the proof and to go through the whole book. काय, मी उपकृत आहे मिस्टर चिटणीसांचेही, ज्यांनी विशेष इंटरेस्ट घेतला जे काही पुस्तकातले प्रूफ्स आहेत ते करेक्ट करायला आणि सगळ्या पुस्तकामधून जायला, म्हणजे सगळं पुस्तक वाचायला चाळायला ज्यांनी मेहनत घेतली त्या चिटणीसांचाही मी उपकृत आहे. I may mention that this is one of the 3 books which will form a set for the proper understanding of Buddhism. काय, मी हे सांगू इच्छितो की हे जे पुस्तक आहे हे 3 पुस्तकांपैकी एक आहे ज्याच्यामुळे बुद्धिझम योग्य पद्धतीने समजेल. म्हणजे बुद्धिझमचं योग्य प्रकारे आकलन होण्यासाठी जे 3 पुस्तकं असतील त्याच्यापैकी हे एक पुस्तक आहे असं मी सांगू इच्छितो. द अदर बुक्स आर, दुसरी पुस्तकं आहेत कोणती? नंबर 1 बुद्धा अँड कार्ल मार्क्स. इथे अँड केलंय बघा सर. पुस्तकाचं नाव बुद्धा और कार्ल मार्क्स आहे, पण इथं लिहिताना बुद्धा अँड कार्ल मार्क्स टाईप केलेलं आहे. आता हे टायपिंग मिस्टेक म्हणता येईल. काय, तर बुद्धा अँड कार्ल मार्क्स किंवा बुद्धा और कार्ल मार्क्स हे पहिलं पुस्तक. दुसरं रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शियंट इंडिया. दे आर रिटर्न आउट इन पार्ट्स. ते पार्ट्स मध्ये मी लिहिलेले आहेत. आय होप टू पब्लिश देम सून. मी आशा करतो त्यांना लवकरच पब्लिश करायची. बी आर आंबेडकर, 26 अलीपूर रोड, दिल्ली, 6 एप्रिल 1956. म्हणजे बाबासाहेबांचा तो ॲड्रेस आहे. 26 अलीपूर रोड, दिल्ली. जेव्हा बाबासाहेब खासदार होते त्यावेळी दिल्लीमध्ये ह्या ॲड्रेसवर राहायचे. आणि हे लिहिलं 6 एप्रिल 1956ला. ओके. तर आता बाबासाहेब म्हणतात की कुठल्याही वाचकानं रिॲक्शन दिली तर लेखकाला आनंद होतो, लेखकाची मदत होते. आणि जर वाचकानं रिॲक्शन नाही दिली तर लेखक डिसअपॉइंट होतो. तर आपण आता याच्यावर रिॲक्शन द्यायला पाहिजे, जसं बाबासाहेब म्हणतात आपल्याला तसं, नाही का? बोला सर. हा, बाबासाहेब हे म्हणजे आता बुकशी संबंधित आहे पण पब्लिशिंगशी संबंधित आहे. कोणी कोणी मदत केली त्यांना, त्यांचे नावं वगैरे इथे दिलेले आहेत. आणि सोबतच म्हणजे त्यांचा आरोग्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला. आणि मेडिकल हेल्प त्यांची पत्नी डॉक्टर कबीर आणि मालवणकर या दोघांनीही मिळून ते काम केले आहे त्यांच्या आरोग्यासंदर्भात. असं एकंदरीत इथे दिसते. आणि सोबतच एक गोष्ट आणखी सांगितली, बुद्धा और कार्ल मार्क्स आणि काउंटर
रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन इंडिया, एन्शंट इंडिया, हे सोबत अभ्यास केला पाहिजे. बस आता जास्त काही सांगावं वाटत नाही याच्यात मला. ओके, चालते. तर मग काय करूया, पुढचं चॅप्टर घेऊ का सर? ते बुद्धावर कार्ल मार्क्स मधले ते 25 पॉइंट वाचू का म्हणतो मी सरळ फक्त? हा, ते वाचलं तर बरं आहे. बरं आहे. हा, म्हणजे थोडक्यात हा वाचलं तर ते बरं वाटत मला. हा हा हा. तर मी काय करतो, बुद्धावर कार्ल मार्क्स जे वॉल्यूम 3 मध्ये आलेलं आहे, त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे काय, द क्रीड ऑफ द बुद्धा मध्ये म्हणतात बाबासाहेब, द बुद्धा इज जनरली असोसिएटेड विथ द डॉक्ट्रिन ऑफ अहिंसा. बुद्धांना जनरली संबंधित केल्या जातं अहिंसेच्या तत्वाविषयी. दिस इज टेकन टू बी द बी ऑल अँड इन ऑल ऑफ हिज टीचिंग्स. काय, आणि या अहिंसेच्या तत्वाला बुद्धाचं म्हणजे सुरुवातही हीच आणि शेवटही हीच, त्यांच्या शिकवणीची सुरुवातही हीच आणि शेवटही हीच असं बघितल्या जाते. हार्डली एनीवन नोज दॅट व्हॉट द बुद्धा टॉट इज समथिंग व्हेरी वास्ट. काय, नगण्य लोकांना माहित आहे किंवा बहुधा कोणालाच माहित नाही की बुद्धांनी जे काही शिकवलेलं आहे ते याच्याहून फार विस्तृत आहे आणि फार बियॉन्ड अहिंसा आणि अहिंसेच्या फार पुढचं आहे. इट इज देअरफॉर नेसेसरी टू सेट आउट इन डिटेल हिज टेनंट्स. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे की त्यांच्या धम्माची जी तत्व आहेत तीही डिटेलमध्ये मी पुढे द्यायला पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात, आय इन्युमरेट देम बिलो ॲज आय हॅव अंडरस्टूड देम फ्रॉम माय रीडिंग ऑफ द त्रिपिटका. की मी ती बुद्धांच्या शिकवणीची जी टेनंट्स आहेत ती पुढे देतो जशी जशी मला, म्हणजे त्रिपिटका वाचून जी मला कळालेली आहेत ती तत्व मी देतो म्हणून ते देतात. काय तत्व आहेत सर? एक एक तत्व घ्यायचं की सगळे मी आधी कंप्लीट करू? एक एक घ्यायचं ना. ओके, एक एक घेऊ. पहिला आहे, रिलीजन इज नेसेसरी फॉर अ फ्री सोसायटी. काय, फ्री सोसायटीसाठी धर्माची, आणि इथं म्हणजे धर्म म्हणजे नीतिमत्ता, प्रिन्सिपल्स, तत्व असं यायला पाहिजे असं माझं म्हणणं, नाही का? म्हणजे माझ्या डोक्यात काय होतं, धर्म शब्द आला की जरा गोंधळ उडतो, पण ज्या वेळी धर्म म्हणजे नीतिमत्ता, तर ते पटायला लागतं की हा, की नीतिमत्तेची गरज आहे फ्री सोसायटीसाठी. धर्म म्हणजे तत्वांची गरज आहे फ्री सोसायटीसाठी, मुक्त सोसायटी. इथं तरी पण आपल्याला यासाठी रिलीजन म्हणावं लागेल की एक चांगला रिलीजन पाहिजे आहे असं बाबासाहेबांना म्हणायचं आहे, की फ्री सोसायटीसाठी एक चांगला रिलीजन म्हणायला असावा लागतो. म्हणजे दुसरीकडे कार्ल मार्क्स रिलीजन नकोच म्हणतात. ओके, त्याच्यामुळे मग रिलीजन असायला पाहिजे हा पहिला सेंटेन्स आहे. ओके ओके. आता आमच्या डोक्याचा गोंधळ कसा होऊन गेलाय ते मी आधी बऱ्याच वेळा म्हणालो तसं, रिलीजन म्हणजे काय की देव, धर्म, आत्मा, आणि मग ते, आणि असं कशाला रिलीजनची गरज आहे असं वाटतं. हा, पण तत्वांची गरज आहे. की माणसानं माणसासोबत कसं राहावं, माणसानं जगावं कसं, माणसाचं नॉन ह्युमन विंग्स म्हणजे अमानवी गोष्टींसोबतही कसा संबंध असावा, प्राण्यांसोबत कसा असावा, निसर्गाशी संबंध कसा असावा, स्वतःचं आयुष्य कसं जगावं, याची जी काही तत्व आहेत त्याला जर रिलीजन म्हणलं तर बरं, म्हणजे त्याला ते बरं पडेल असं आम्हाला वाटतं. पण ठीक आहे, पण सध्यापुरतं एवढं मान्य करू. बाबासाहेब काय म्हणतात, कारण त्याचं उत्तर पुढे आलेलंच आहे, ते उत्तर मी डोक्यात घेऊन वागतोय, तर सध्या एवढंच मान्य करूया आपण काय, की रिलीजन इज नेसेसरी फॉर अ फ्री सोसायटी. स्वतंत्र समाजाकरता धर्माची आवश्यकता आहे, धर्माची गरज आहे. म्हणजे जिथं कार्ल मार्क्स म्हणतो की धर्माची गरज नाही, तिथं बाबासाहेब म्हणतात की स्वतंत्र समाजासाठी धर्माची गरज आहे. ओके, पुढचं घेऊ सर. सेकंड, नॉट एव्हरी रिलीजन इज वर्थ हॅव्हिंग. काय, प्रत्येक धर्म गरजेचा नाही, प्रत्येक धर्म अनुकरणीय नाही, किंवा प्रत्येक धर्म हा घेण्यासारखा नाही, स्वीकारण्यासारखा नाही. प्रत्येक धर्म हा स्वीकारण्यासारखा नाही, किंवा असे म्हणता येईल सगळे धर्म स्वीकारण्यासारखे नाही, सगळे नाही म्हणता येणार, प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा नाही. आणि म्हणून मग सर्व धर्म समभाव इथं गणते. आता हो,
बरोबर आहे. मग आता हे लक्षातच यायला पाहिजे आपण की कॉन्स्टिट्यूशन लिहिताना बाबासाहेबांना किती स्वतःच्या मनाला लिहिता आलं आणि किती गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करावी लागली. बरोबर की नाही? हम्म? तर मग कारण मग सर्व धर्म समभाव म्हणलं तर मग वाईटही धर्म समज सारखाच आणि चांगलाही धर्म सारखाच असा होऊन जातं ना ते, नाही का? तर तसं नसायला पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं. सेक्युलरिझमचा अर्थ कोणत्याच धर्माला काहीच भाव नाही असा त्याचा व्हायला पाहिजे. ऍक्च्युली ते कसं शिकवताना काय शिकवलं जाते सर पॉलिटिकल सायन्स मध्ये किंवा पॉलिटीमध्ये, दॅट इज द वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम. वेस्टर्न कन्सेप्ट कसा आहे की पोप आणि स्टेट यांचा संबंधच असणार नाही, रिलीजन आणि स्टेटचा संबंधच असणार नाही. पण इकडे इंडियामध्ये त्याला अडॉप्ट कसं करून घेतल्या गेलं आणि हे पॉझिटिव्हली शिकवल्या जाते. काय म्हणून की इथं कोणाच्याच रिलीजनला डिस्क्रिमिनेट करायचं नाही आणि कुठल्याच रिलीजनला प्रेफरन्स द्यायचा नाही. हा, पण सगळ्या रिलीजनचं भलं बघायचं. त्याच्यामुळे ते गोंधळ झालेला आहे. पण मग ते इथं बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक धर्म स्वीकारण्याजोगा नाही आणि त्याच्यामुळे इथं सर्व धर्म समभाव याच्यासोबत विसंगती येते. आणि मग आता नेमकं बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे याच्यात, याचा विस्तृत अभ्यास करावा लागेल. ते आता बघू जेव्हा होईल तेव्हा, नाही का? बरोबर. हा, पुढे चलूया. हा, नंबर 3 इज, हा आता हे पुढचं मस्त वाक्य आहे आणि त्याच्यामुळं मला ते धर्माचा अर्थ चांगला कळाला. म्हणजे बाबासाहेब कसे उत्तर देऊन ठेवतात सगळ्या गोष्टींची आणि आपण वाचत नसल्यामुळे कशी उत्तर भेटत नाहीत. काय, रिलीजन मस्ट रिलेट टू फॅक्ट्स ऑफ लाईफ and not to theories and speculations, and not to theories and speculations about God or soul or heaven or hell. काय, रिलीजन मस्ट रिलेट टू फॅक्ट्स ऑफ लाईफ. धर्म निगडीत असायला पाहिजे आयुष्याच्या घटनांबाबतीत, वास्तवाबाबतीत. वास्तवांबाबतीत काय, धर्म संबंधित असायला पाहिजे आयुष्याच्या वास्तवांबाबतीत, नाही की थेरीज अँड स्पेक्युलेशन्स. फक्त थेरीजला काय म्हणता येईल? थेरीज मला सर्वांना समजते. हा 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 आता मी ते ट्रान्सलेट करायला गेलो की मध्ये प्रत्येक शब्द पकडत होते, ते थोडं सोडावं लागेल मला. काय, धर्म संबंधित असायला पाहिजे आयुष्याच्या तथ्यांबाबतीत, नाही की थेरीज आणि स्पेक्युलेशन्स. कशाच्या थेरीज आणि स्पेक्युलेशन बाबतीत नसायला पाहिजे? तर देव, आत्मा, स्वर्ग, पृथ्वीच्या कल्पना. हा काय, काल्पनिक थेरीज आणि कल्पनांवरचा नसायला पाहिजे. रिलीजन ह्या थेरीज आणि कल्पनांबाबतीत नसायला पाहिजे. मग कशाच्या थेरीज आणि कशाच्या कल्पना? देवाच्याही नको, आत्म्याच्याही नको, स्वर्गाच्याही नको आणि पृथ्वीच्याही नको. ह्या नुसत्या थेरीज आणि स्पेक्युलेशन्स नको, नुसत्याच कल्पना नको. धर्म असा नसायला पाहिजे. तर धर्म मस्ट रिलेट, धर्म असायलाच पाहिजे आयुष्याच्या वास्तवांबाबतीत, असं ते म्हणतात. घेऊ सर पुढं. हा, 4 नंबर, इट इज रॉंग टू मेक गॉड द सेंटर ऑफ रिलीजन. काय, देवाला धर्माचा केंद्रबिंदू बनवणं हे चूक आहे. नेक्स्ट, इट इज रॉंग टू मेक सल्वेशन ऑफ द सोल ॲज द सेंटर ऑफ रिलीजन. काय, धर्माचा केंद्रबिंदू आत्म्याची मुक्ती याला बनवणं हे चूक आहे. नेक्स्ट, इट इज रॉंग टू मेक एनिमल सॅक्रिफायसेस टू बी द सेंटर ऑफ रिलीजन. काय, पशुबळी, प्राण्यांच्या बळी देण्याला धर्माचा केंद्रबिंदू बनवणे चूक आहे म्हणतात बाबासाहेब. नेक्स्ट, 7 नंबर, रियल रिलीजन लिव्स इन द हार्ट ऑफ मॅन अँड नॉट इन द शास्त्रास. खरा धर्म म्हणजे ऍक्च्युली बाबासाहेब हे त्रिपिटकातलं सांगतायत. बाबासाहेब म्हणतात की त्रिपिटक वाचून बुद्धांच्या धम्माचे काय तत्व होते हे मला जे कळाले ते मी मांडणी करतोय. म्हणजे ऍक्च्युली बाबासाहेबांची तत्व नाहीत, ही आहेत बुद्धांची तत्व जी बाबासाहेबांना त्रिपिटक वाचून कळाले, नाही का सर? हो. हा, ही बुद्धांची तत्व आहे. म्हणजे बघा बुद्ध आधी किती पुढे होते आणि बाबासाहेब म्हणतात की हे मला जेवढे कळाले त्रिपिटक वाचून ती ही तत्व आहेत बुद्धांच्या धर्माची. काय पुढं, खरा धर्म आहे मानवाच्या हृदयात, नाही की शास्त्रांमध्ये.
मग याला असंच बघायला पाहिजे की बुद्ध कशाला धर्म म्हणतात. धर्म हे बुद्धाच्या धर्माचे तत्व आहे. नंबर 8, मॅन अँड मोरॅलिटी मस्ट बी द सेंटर ऑफ 7 रिलीजन. मध्ये थोडस म्हणजे कसं आहे, खरा धर्म हा माणसाच्या मनाशी असतो, पुस्तकात नाही. मनात असतो, पुस्तकात नाही. पुस्तकात नसतो. हार्ट बरोबर. आणि मन एकच आहे ना. बरोबर हा. बरोबर. हा हा. आणि ते शास्त्रात नाही. म्हणजे शास्त्र अनेक लोक अमुक अमुक पुस्तका, कोणी वेदामध्ये धर्म आहे म्हणतो, कोणी त्रिपिटकांमध्ये धर्म आहे म्हणतो. म्हणायला लागलेत आपल्याकडे मित्र असे आपले. अनेक प्रकारे आहे. खरा धर्म हा माणसात असतो, त्या पुस्तकांमध्ये नाही, असा त्याचा अर्थ आपण काढतो. बरोबर. नाही, पुस्तकात तर कसं असणार, पुस्तक तर लिहिलं जातं ना. हा, म्हणजे मग धर्म म्हणजे काय, माणसाच्या मनात असतो धर्म. धर्म माणसाच्या मनात असतो, पुस्तकांमध्ये नाही. 8 नंबर, मॅन अँड मोरॅलिटी मस्ट बी द सेंटर ऑफ रिलीजन. काय, माणूस आणि मोरॅलिटीला काय शब्द मराठी, नीतिमत्ता. नैतिकता, नीतिमत्ता, नैतिकता. मानव आणि नैतिकता हे धर्माचं केंद्रबिंदू असायलाच पाहिजे, किंवा हेच धर्माचं केंद्रबिंदू असायला पाहिजे. इफ नॉट, जर नसेल काय, मानव आणि नीतिमत्ता हे जर धर्माचं केंद्रबिंदू नसेल, तर रिलीजन इज अ क्रुएल सुपरस्टिशन. तर धर्म हे एक क्रूर अंधश्रद्धा होऊन जाते, किंवा धर्म ही क्रूर अंधश्रद्धा असते. ठीक आहे. पुढे 9, it is not enough for morality to be the ideal of life. Since there is no God, it must become the law of life. काय, it is not enough for morality to be the ideal of life. काय, बुद्ध काय म्हणतात, हे पुरेसं नाही की नीतिमत्ता ही फक्त आयुष्याचा आदर्श व्हावा. काय, नीतिमत्ता ही आयुष्याचा आदर्श व्हावा एवढंच पुरेसं नाहीये. कारण देव नसल्यामुळं ही मोरॅलिटी जी आहे ती आयुष्याचा कायदा बनायला पाहिजे. बुद्ध काय म्हणतात की मोरॅलिटी, नीतिमत्ता ही फक्त आयुष्याचा आदर्श नसून आयुष्याचा कायदा असायला पाहिजे, कारण तिथं देवच नाहीये, म्हणजे देवाचं काही अस्तित्वच नाही. तर म्हणजे नीतिमत्ता पाळण्याकरता जर बाकीचे लोक जे देवाचा धर्म मानणारे लोक आहेत, ते लोक देवाच्या धाकाने नीतिमान राहतात. म्हणजे देव पाप देईल किंवा नरक मिळेल आम्हाला, किंवा पुढचा जन्म चांगला मिळणार नाही, अशा धाकाने ते चांगले वागायला लागतात. तर आपला हा जो चांगला धर्म असतो, जिथे मनुष्य आणि नीतिमत्ता हा केंद्रबिंदू असेल, तर नुसती नीतिमत्ता सांगून चालत नाही, तर त्या नीतिमत्तेला जीवनाचा कायदा बनवावा लागतो, कारण इथे पनिश करणारा कोणताही देव नाही. बरोबर. बुद्ध हे म्हणतात तेव्हा बघा पुढे बुद्ध काय म्हणतात, भयानक. 10 नंबर काय, द फंक्शन ऑफ रिलीजन इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड अँड टू मेक इट हॅपी अँड नॉट टू एक्सप्लेन इट्स ओरिजिन ऑर इट्स एंड. काय, बुद्ध काय म्हणतात की धर्माचं काम काय आहे, तर जगाची पुनर्रचना करणं. धर्माचं काम आहे जगाची पुनर्रचना करणं आणि त्याला आनंदी बनवणं, नाही की त्याच्या उगम आणि अंताविषयी माहिती देत बसणं, सांगत बसणं. काय, तर धर्माचं काम जगाची पुनर्रचना करणं आणि त्या जगाला आनंदी बनवणं असं असावं, नाही की त्याचा उगम आणि अंत सांगत बसावं. ठीक आहे. उद्देश आहे धम्माचा, मुख्य उद्देश हा आहे की जगाचं रिकन्स्ट्रक्शन करणे, जगाला सुखी करणे, आणि जगाचा सुरुवात कुठून झाली, अंत कुठून होणार आहे, असे खोडसाळ प्रश्नाचे उत्तर देणे नव्हे, तर माणसाला सुखी करणे होय. हे जग कुठून आलं, किती दिवस जिवंत राहणार आहे, याला सीमा आहे की नाही आहे, ह्या सर्व प्रश्न खोडसाळ प्रश्न आहे. याच्यातून माणसाचा काहीच लाभ होत नाही. मनुष्याला लाभ झाला पाहिजे, मनुष्य सुखी झाला पाहिजे, म्हणून ह्या जगाची रिकन्स्ट्रक्शन करणे, त्याला पुनर्निर्माण करणे, म्हणजे नीती तत्वाच्या आधारावर त्याची निर्मिती करणे, ज्यामुळे जग सुखी होईल. आता याला सर सायन्स वाली लोक जरा काउंटर करू शकतील. कसं की आधी कदाचित रिसोर्सेस नव्हते ओरिजिन आणि एंड तपासायची, पण आता जर मिळाली असतील आणि त्याद्वारे जर माणसाला आपल्याला हॅपी करता येत असेल, तर मग ओरिजिन आणि एंड शोधायला काय हरकत नाही. एखाद्या माणसाला हॅपी करता येईल, मानव सृष्टीला कसं हॅपी कराल?
कारण बुद्ध कदाचित येईल म्हणतात सर. मानव कसं कसं सृष्टीसाठी. कसं 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 सर, की आता सध्याच्या सायंटिफिक ओरिजिन नुसार बिग बँग थेरीला मानलं जातं की जगाची उत्पत्ती कशी झाली. तर बरं अगोदर सगळं जग हे एका पॉइंट मध्ये होतं, बरं. मग त्याचं एक्सप्लोजन झालं हं, आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने ते तयार झालं. हं. तर मग आता जे काही अर्थ तयार झाली किंवा जे काही प्लॅनेट्स वगैरे तयार झाले, जी काही एनर्जी साठलेली आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर त्याचे मग आता ते ओरिजिन शोधायला गेलं हं, हं. तर जे काही आपले अर्थचे मटेरियल आहे त्याच्या हं, हं. प्रॉपर्टीज कळतात हं, हं. आणि त्यानुसार मग हे अर्थक्वेक वोल्कॅनोज येत असतात. हं, हं. हा? याचं प्रेडिक्शन करता येतं आणि त्यामुळं मानव जातीला बऱ्यापैकी प्रिकॉशन घेऊन राहता येतं किंवा प्रिपेअर्ड राहता येतं. बरं. म्हणून एका बाजूने ते जरा विज्ञान थोडं पुढं आलं या तत्वाच्या, असं मला मला तरी वाटतंय, नाही का? हो, पण आता हे जे एक पॉइंट होता, त्या पॉइंटच्या अगोदर काय होतं? म्हणजे पॉइंट कुठून आला? ज्याच्यातून एवढं मोठं एक्सप्लोजन होऊ शकलं, त्याच्या तो पॉइंट कुठून आला? त्याच्यात हा असा हा हा कसा इतकी सारी एनर्जी हा होती? हा हा आता इथून आणि मग पुढं आता त्याच्या पुढे मग तुम्हाला ते ओरिजिन सांगावं लागेल ना. त्या हा एवढ्याशा म्हणजे ते पॉइंट मध्ये जाता काय येईल. होतं असं? हा नाही नाही ते जाता येईल. हा मग असं म्हणता येईल की धर्माचं ते काम नाही, ते रिलिजनचं काम आहे. सॉरी, रिलिजनचं ते काम नाही, ते सायन्सचं काम आहे. हा, किंवा नाही का? हा हा सायन्सचं काम आहे तर ठीक आहे. पण सायन्स देईल ना उत्तर मग. हा मग हा हा ते काही नाही मधून काही उत्पन्न होत नाही हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या अगोदर काहीतरी असावं लागतं. मग ते काहीतरी असावं लागतं, तर मग ते काहीतरी कुठून आलं आणि असं करत करत तुम्ही खूप मागे जाता आणि मग मला माहित नाही की सायन्स किती मागे जाऊ शकते. हा. आता थोडं थोडं एक एक नाही टप्प्याने तो मागे चालला आहे. नाही पण नाही पण धर्मापेक्षा तरी जास्तच सायन्स विस्तृत होईल ना सर, नाही का? हा ठीक आहे ना. तो माणसाचा हा आहे, हा धर्माचं हा. काम तर सायन्स वर काम करणे नाही आहे. पण हा धर्म सायंटिफिक आहे. त्याला तो हम्म स्वीकार करतो की जगाची हम्म उत्पत्ती सांगणे हे आमचं काम नाही आहे. हा पण सायंटिस्टचं ज्यांनी काम आहे. सांगितली ते ऍक्सेप्ट करू. हा ओके. हा तर जेव्हा जेव्हा सायन्स जसं जसं ज्ञान पुढे होईल, पण आता आता सायन्स बुद्धाच्या काळात जेवढं होतं त्याच्यापेक्षा पुढे आलो. आता आपण हम्म सांगतोय की एक पॉइंट होता. हम्म मग आता ह्या पॉइंट कुठून आला हा प्रश्न पुन्हा आलाच ना वर्तमानचा. म्हणजे हो हो ओरिजिन तुम्ही आजही सांगू शकत नाहीये. कारण काही नाही मधून तर काहीच तयार होत नाही. काहीतरी असावं हम्म लागतं. हम्म एकीकडे हिंदू धर्मात सांगतात की ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली, तर मग ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली तर काही नाही मधून केली का? मग ते ब्रह्मा हम्म कुठून आला किंवा ते काय काय मिक्स करून त्यांनी केलं? मग काही मिक्स करण्याकरता ते पहिले होतं का? आणि ते होतं ते ते हम्म कुठून आलं? हम्म. तर मग काही नाही मधून तर काहीच तयार होत नाही. तर ब्रह्माला सृष्टी निर्माण करण्याकरता काहीतरी पहिले असावं लागतं. त्याच्यातून मग सृष्टी निर्माण करता येते. तर ते काही ओके. नाहीचं उत्तर कोणीच देत नाही आणि मग असे करत हम्म करत मागे जातात आणि या खोडसार गोष्टीमध्ये ते अडकून राहतात. बुद्धांनी याची व्याख्या केली नाही. असे हम्म प्रश्न त्यांनी म्हणजे धर्माच्या बाबतीत विचारणाऱ्या लोक जे आहेत, ज्यांना सुखी व्हायचं आहे, त्यांना अशा प्रश्नांची सध्या तरी गरज नाही आहे. ते एकामेकाच्या व्यवहाराशी संबंधित आहे, नीतिमत्तेशी संबंधित आहे, तो सुखी होऊ शकतो. आणि जेव्हा ओके. केव्हा आपले डोळे मोठे होतील, म्हणजे दुर्बीण झाला, मग आता आपण हबल केलं, मग अंतराळात दुर्बीण केले आणि असं करत करत मागे जाऊ. पण काही नाही मधून तर काहीच तयार होत नाही एवढंच नक्की आहे. ओके चालेल सर. पुढे घेऊया सर. हा. हा 11 नंबर मध्ये बुद्ध काय म्हणतात? दॅट द अनहॅपीनेस इन द वर्ल्ड दॅट द अनहॅपीनेस इन द वर्ल्ड इज ड्यू टू कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड द ओनली वे टू सॉल्व इट इज टू फॉलो द अष्टांगिक मार्ग. काय? जगामधले दुःख जे आहे ते इंटरेस्ट, आता कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टला काय म्हणता येईल सर मराठीमध्ये? दिलंय का तिथं? स्वार्थाकरिता संघर्ष. हा हा स्वार्थाकरिता संघर्ष. काय? तर मग जगामधलं दुःख हे स्वार्थाच्या संघर्षासाठी आहे. स्वार्थासाठीच्या संघर्षामुळे आहे. जगामध्ये दुःख स्वार्थासाठीच्या संघर्षामुळे आहे आणि यातून उत्तराचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाचं पालन करणं असा आहे. आता काय अष्टांगिक मार्ग आहे ते बघू आपण पुढं. 12 नंबर काय आहे? डिस्क्रिप्शन याच्यात आहे चांगल्यापैकी. अच्छा, पण लगेच अष्टांगिक पुढे घ्यायला गेलं आहे, तर आपण लगेच नाही हा आहे. पुढे आहे का? पुढे. हा हा 12 नंबर काय? दॅट प्रायव्हेट ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी ब्रिंग्स पॉवर टू वन क्लास अँड सॉरो टू अनदर. आता बघा बुद्ध सांगतात
2500 वर्षापूर्वी, जे आता कार्ल मार्क्स सांगितलं काय, की प्रायव्हेट ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी, संपत्तीची प्रायव्हेट ओनरशिप ही एका वर्गाला सत्ता देते आणि दुसऱ्या वर्गाला दुःख देते. 13 नंबर काय, दॅट इट इज नेसेसरी फॉर द गुड ऑफ सोसायटी दॅट धिस सॉरो बी रिमूव्ड बाय रिमूव्हिंग इट्स कॉज. आणि समाजाच्या भल्यासाठी गरजेचं आहे की त्या समाजानं हे दुःखाचं कारण दूर करायला पाहिजे. 14 नंबर मध्ये काय म्हणतात बुद्ध, ऑल ह्युमन बिंग्स आर इक्वल, सगळे मानव मात्र समान आहेत, सगळे मानव समान आहेत. 15 मध्ये काय म्हणतात, वर्थ अँड नॉट बर्थ इज द मेजर ऑफ मॅन. काय, कर्म, जन्म नाही तर काय, कर्म हे माणसाचं मोजमाप असावं, मनुष्याचं मोजमाप असावं. 16 काय, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हाय आयडियल्स अँड नॉट नोबल बर्थ. काय काय महत्वाचं आहे तर उच्च, आता आयडियल्सला काय, उच्च तत्व नाही की उच्च आदर्श. चांगला उच्च आदर्श. महत्वाचा आहे उच्च आदर्श, नाही की उच्च जन्म किंवा नाही की मोठा जन्म. काय म्हणते त्याला, उच्च जातीत जन्म घेणे, जातीशी संबंधित आहे ना तो भारताच्या परिवेशमध्ये. भारतीय म्हणजे ब्राह्मणांचा जन्म, क्षत्रियांचा जन्म, असा उच्च जन्म झाला ते महत्वाचं नाही, तर जीवनाचे आदर्श किती मोठे आहे ते जास्त महत्वाचे. ओके, पुढे आहे 17 नंबर, मैत्री और फेलोशिप टुवर्ड्स ऑल मस्ट नेवर बी अबॅन्डन्ड, वन ओज इट इवन टू वन्स एनिमी. काय, मैत्री, बंधुभाव सगळ्यांप्रतीचा हा कधीच सोडून दिला नाही पाहिजे. काय, मैत्री, बंधुभाव, मैत्री किंवा बंधुभाव हा सगळ्यांप्रती असलेला मैत्री आणि बंधुभाव हा कधीच सोडून दिला गेला नाही पाहिजे. माणसाने ते स्वतःच्या शत्रूवरही असा मैत्रीभावच दाखवला पाहिजे. 18 मध्ये आहे, एव्हरीवन हॅज अ राईट टू लर्न, लर्निंग इज ॲज नेसेसरी फॉर मॅन टू लिव्ह ॲज फूड इज. काय, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि शिक्षण हे जसं जगण्यासाठी अन्न महत्वाचं आहे तसंच शिक्षण हे महत्वाचं आहे, असं बुद्ध 2500 वर्षापूर्वी सांगतात. एकीकडे एक धर्म आहे तो शूद्रांना शिक्षणच देत नाही, अतिशूद्रांना तर अजिबातच नाही, आणि ते आपला फेलो मानतच नाही, इक्वालिटी मानतच नाही. अशा स्थितीमध्ये अशा गोष्टी बुद्धांनी 2500 वर्ष अगोदर सांगितल्या. ओके, आता शिक्षण जसं जगण्यासाठी अन्न महत्वाचं आहे तसंच शिक्षण हे महत्वाचं म्हणतात. पण त्याच्या पुढे जाऊन बुद्ध पुढचा पॉइंट काय देतात, लर्निंग विदाउट कॅरेक्टर इज डेंजरस. शिक्षण पण कॅरेक्टरला काय म्हणता येईल सर आता, चरित्र. शिक्षण पण चरित्रा व्यतिरिक्त शिक्षण हे भयानक आहे म्हणतात. चरित्राशिवाय शिक्षण भयानक आहे. भयानक, चरित्राशिवाय शिक्षण भयानक आहे. म्हणजे नुसतं शिक्षण महत्वाचं नाही तर चरित्र पाहिजेच पाहिजे. चरित्र नसेल आणि शिक्षण भेटलं तर ते फार भयानक परिस्थिती होऊ शकते. त्याला थोडंसं आणखी चांगलं करता येतं, चरित्र नीतिमत्तावान चरित्र. नीतिमत्तावान चरित्र. नाही तर काय होतं, अडाणी माणूस लईच लई 100, 200, 1000, 5000, 10000 चोरी करत, पण शिकलेला माणूस बँका चोरतो. बरोबर की नाही. तर शिकलेला माणूस जास्त मोठे घपले करतो. त्यामुळं नीतिमान नसलेला शिकलेला माणूस किंवा नीतिमत्ता विरहित शिक्षण हे भयानक आहे. आणि 20 नंबरला म्हणतात, नथिंग इज इनफॅलिबल, नथिंग इज बाइंडिंग फॉर एव्हर, एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू इन्क्वायरी अँड एक्झामिनेशन. काय, नथिंग इज इनफॅलिबल. काय म्हणता येईल मराठीमध्ये सर याला, त्याला म्हणतात दोषरहित. काही दोषरहित राहत नाही. कुठलीच गोष्ट दोषरहित राहत नाही, म्हणजे प्रत्येकात काही ना काही दोष असणारच. परत नथिंग इज बाइंडिंग फॉर एव्हर, कुठलीच गोष्ट निरंतर तशीच राहत नाही, तशीच चिटकून राहत नाही किंवा सारखी राहत नाही. म्हणता येईल सर असं. हो. आणि एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू इन्क्वायरी अँड एक्झामिनेशन, आणि प्रत्येक गोष्ट तपासणी आणि परीक्षणाकरता खुली असते, खुली असायला पाहिजे.
म्हणजे प्रत्येक पुस्तकात गोष्ट नथिंग इज इनफेलेबल म्हणजे व्यक्ती चुकू शकतो, पुस्तकही चुकू शकतात, है ना, आणि आपल्या बरोबर परंपराही चुकू शकतात, आणि बरोबर आपण परंपरांनी जे काही कर्मकांड करतो ह्याही चूक राहू शकते. आणि जे एकदा आपण करत होतो ते नेहमीच तसंच केलं पाहिजे असं बाइंडिंग कधीच नाही, म्हणजे नेहमीसाठी बरोबर राहत नाही. परिस्थिती सापेक्ष आपल्याला बदल करत राहावं लागते. असं उदाहरण आहे की भिक्षू लोक, एक भिक्षू कधी स्त्रीला हात लावत नाही, पण कधी गरज अशी पडली, जेव्हा आरोग्य खराब आहे किंवा काही मदत करायची गरज पडली तर तेवढ्या पुरता तो मदत त्याला करू शकतो. म्हणजे एखादा विनय जरी असला तरी विनय बाह्य जाऊनही तो मदत करू शकतो. परिस्थिती सापेक्ष त्याला बदल करता येतो. तिसरा मुद्दा आहे की प्रत्येक गोष्ट पुन्हा तपासणी करता मोकळी असली पाहिजे आणि पुन्हा त्याच्यावर चिकित्सा पण केली गेली पाहिजे. म्हणजे ते जे एक वेळा फिट होते ते नेहमीच फिट राहील असं नाही. त्याला परिस्थिती सापेक्ष वेळेनुसार काळानुसार आपल्याला काही बदल करावा लागला तर तो करता येतो. आणि कोणी सांगत आहे इतिहासात असंच झालं होतं तसं मानण्याची गरज नाहीये, सरळ सरळ मानण्याची गरज नाहीये. इन्क्वायरी आणि एक्झामिनेशन केले गेलंच पाहिजे. याला त्याची नेहमी तपासणी आणि मध्यस्थ, परीक्षण केलंच गेलं पाहिजे. बरोबर किती कोणी मोठा माणूस असेल तरी त्यांचं ते मान्य नाही करता येत. परीक्षण आणि इन्क्वायरी हे सतत आपल्याला करत राहायला पाहिजे. कोणाचं सरळ सरळ मान्य करायचं नाही. हा, आणि समजा पटलंही तरी बाबा त्याचे अधिक पुरावे गोळा केलेले कधी बरे पडतात. कोणी डाऊट घेत असेल तर ते पुरावे देता येतात आपल्याला. पटण्याची प्रोसेसच इन्क्वायरी आणि एक्झामिनेशनच्या नंतर येते. पहिले बरोबर. पटले हा, असं म्हणताच नाही येत. बरोबर कारण बरोबर. हा, बरोबर ते केल्याशिवाय पटले असं म्हणताच येत नाही. बरोबर. कारण काय, हा, श्रद्धा अधिक ही चिकित्साच्या नंतर आणि परीक्षणाच्या नंतर जी आलेली श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा नसते. पण जी पहिले श्रद्धा आलेली आहे आणि इन्क्वायरी आणि परीक्षण झालेलंच नाही आहे त्याला अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये अनेक बुद्धिस्ट लोक देखील जगत असतात. त्यांनाही हे इन्क्वायरी आणि परीक्षणचा कास धरली पाहिजे आणि त्याशिवाय कोणतीही गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर कसून पाहिल्याशिवाय ते स्वीकारायचीच नाही, असं एक साधं सूत्र बुद्धाकडून आपल्याला मिळू शकते. ओके. आणि बुद्ध स्वतः म्हणतात 21 नंबरच्या पॉईंट मध्ये, म्हणजे बाबासाहेब लिहितात 21 नंबरचा पॉईंट, की बुद्ध काय म्हणतात, नथिंग इज फायनल. कुठलीच गोष्ट फायनल नाही, ती बदलू शकते. काळ, वेळ, जागा सापेक्ष, ती परिस्थिती सापेक्ष ती बदलू शकते. बदलता यायला पाहिजे. बरोबर की नाही सर? हो. आणि त्या कसं बदलते तर 22 नंबर मध्ये दिलेलाच आहे. काय? एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू द लॉ ऑफ कॉझेशन. प्रत्येक गोष्ट ही कार्य कारण भावाला अनुसरून आहे. आधारित आहे, अनुसरून आहे. की कुठलीही गोष्ट होते कारण त्याचं काहीतरी कारण असते. कारण असल्यामुळं कार्य होते. कार्य का होते तर कारण आहे, असं तो कायदा आहे, असं म्हणलेलं आहे. ओके. ते 23 मध्ये काय म्हणतात, नथिंग इज परमनंट ऑर सनातन. कुठलीच गोष्ट परमनंट किंवा सनातन नाही. एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू चेंज. सगळं काही बदल होऊ शकते असं आहे. बीइंग इज ऑलवेज बिकमिंग. असणं हे नेहमी बनणं असं आहे. मनुष्य काय? जो आहे, बीइंग म्हणजे मनुष्य, जे ह्युमन बीइंग म्हणतो की नाही, आज जो मनुष्य आहे तो आता एका क्षणानंतर तो राहणार नाहीये, तो सतत बदलत आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. काहीच परमनंट नाही आहे. एव्हरीथिंग इज कीपिंग ऑन चेंज. जे आता आहे एका क्षणानंतर ते नाही आहे, ते बदललेलं आहे. म्हणजे नाही आहे म्हणण्यापेक्षा तसंच नाही आहे, ते बदललेल्या स्वरूपात आहे. म्हणून माणूस सतत प्रत्येक क्षणाला तो बदलत असतो. तुम्ही एक क्षणा अगोदर जे होते ते एक क्षणानंतर तुम्ही नाही आहे. तुम्ही पहिले हे ज्ञान नव्हतं, आता तुम्हाला हे ज्ञान आलं. हे शरीराचे जे काही कण शरीरातून निघून गेले आणि नवीन शरीर झालं. ही प्रोसेस स्लो दिसते तुम्हाला, कारण तुम्ही लहानपणापासून मोठे होऊन गेले. पण ही प्रोसेस जरी स्लो असली, तुम्ही रजिस्टर करू शकत नाही, पण कंटिन्युअस माणसामध्ये बदल होत आहे. सतत तो नवीन नवीन होत आहे. जुना तो नष्ट होतो आणि नवीन तो तयार होतो. ओके, बरोबर, ठीक आहे. आणि नथिंग इज परमनंट और सनातन, म्हणजे एखादी गोष्ट परमनंट मानणं म्हणजे ते सनातन झाल्यासारखं आहे. बुद्ध म्हणतात की कुठलीच गोष्ट सनातन नसते, ती बदलत असते. आणि 24 मध्ये म्हणतात ते, वॉर इज रॉंग अनलेस इट इज फॉर ट्रूथ अँड जस्टिस. काय?
युद्ध वाईट आहे, पण सत्य आणि न्यायाला सोडून. म्हणजे सत्य आणि न्यायासाठी असेल तर चालते, पण याच्याशिवाय याच्या व्यतिरिक्त जर करत असाल तर युद्ध चुकीचं आहे. काय? सत्य आणि न्यायाला सोडून जर होत असेल तर युद्ध चुकीचं आहे. आणि 25 मध्ये म्हणतात, द विक्टर हॅज ड्युटीज टुवर्ड्स द वँक्वेश्ड. काय? जो काही विजेता आहे त्याचे कर्तव्य आहेत जो कोणी हारलेला आहे त्याच्या प्रती. म्हणजे असं नाही मी जिंकलोय तर मी हारलेल्याला माझा गुलाम बनवतो आणि पाहिजे तसं वागवतो, तर तसं नाही म्हणतात बुद्धा. तर माणसाला चांगलं माणूस म्हणून घ्यायचं असेल तर जो कोणी जेता आहे, विजेता आहे, त्यानं कर्तव्य बजावायला पाहिजे, ज्याला त्यानं हरवलंय त्यांच्या प्रती सुद्धा. बरोबर सर? कर्तव्य म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा पहिला पन्ना बजावलाच पाहिजे. म्हणजे त्याला डिग्निटी, फ्रीडम, हे ते सर्व जे कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्या पानात दिलं आहे आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशनच्या, त्या सर्व गोष्टी जो हरला आहे, जो शरणात आला आहे आपल्या, त्याला देखील आपण आपल्यासारखा, आपला बंधू, आपला तो दुश्मन नाहीच आहे, तो आपला बंधू आहे, आपला सखा आहे, आपल्यासारखाच आहे. तो देखील हॅपीनेस करता धडपड करतो, सुखा करता धडपड करतो. आवाज येत होता का की कटला होता? थोडा कटला होता, पण ठीक आहे. तर असं त्यांना त्याच्यातून त्यांना सांगायचं आहे की जो जेता आहे तो प्रत्येकाने जो शरणात आलेला आहे त्याला देखील तो आपल्या बंधूसारखाच वागवला पाहिजे. बरोबर सर. ओके. तर हे असं होतं. आता शेवटचं वाक्य काय बाबासाहेब लिहितात की धिस इज द क्रीड ऑफ द बुद्धा इन अ समरी फॉर्म. क्रीडला काय म्हणता येईल सर? की नाही, मला नाही माहित क्रीडला काय म्हणतात. एक मिनिट बघता येईल. पंथ हा आहे पंथ बुद्धाचा समरी फॉर्म मध्ये, म्हणजे थोडक्यात हा आहे पंथ बुद्धाचा, म्हणजे विचार बुद्धाचा, मार्ग बुद्धाचा. हा आहे मार्ग बुद्धाचा, विचार बुद्धाचा थोडक्यात. हाऊ एन्शियंट बट हाऊ फ्रेश. एवढा म्हणजे किती जुना पण तरी सुद्धा किती ताजा तवाना, असं म्हणतात बाबासाहेब. हाऊ वाईड अँड हाऊ डीप आर हिज टीचिंग्स. की किती विस्तृत आणि किती खोल त्यांच्या शिकवणी आहेत. तर असं थोडक्यात बाबासाहेबांनी बुद्धांच्या धर्माची तत्वे, बुद्धावर कार्ल मार्क्स या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी जे काही त्रिपिटक वाचलं त्यातून बाबासाहेबांना जी कळाली बुद्धांच्या धम्माची तत्व, ती धम्माची तत्व यात सांगितलेली 25 मुद्द्यांमध्ये संकलित केली. 25 मुद्द्यामध्ये संकलित केलेली आहेत. तर आपल्याला थोडक्यामध्ये हे कळून घ्यायला पाहिजे. आता मी थोडक्यात जर कोणाच्या कॉमेंट्स असतील तेवढ्या कॉमेंट्स बघून घेतो आणि संपवून देऊ आणि संपून टाकून देऊ आज. ओके, आज काही कॉमेंट्स नाहीत, तर आजच्या दिवसाकरता आपण थांबूया सर इथे मग. ओके, ठीक आहे. तर लाईव्ह बंद आणि रेकॉर्ड बंद केलं तर बरं पडेल.